तुमच्या राजम्याला क्रीमी टेक्स्चर येत नाही का? राजमा 8 ते 9 तास भिजवून आता पाणी आणि मीठ घालून कुकरला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. कढईतले तेल गरम झाले की राई जिरं घालून व्यवस्थित तडतडलं की बारीक 2 चिरलेले कांदे, मीठ आणि लसूण घालायचं. मीठ सांभाळून घालायचं. राजमा उकडताना आपण त्यातही मीठ घातलेलं आहे. कांदा चांगला भाजला आहे. 2 बारीक कापून घेतलेले टोमॅटो घालूया. टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. टोमॅटो चांगला शिजला आहे. मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि धनापूड. वरून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले न करपता छानसे भाजले जातात. मसाले भाजेपर्यंत चमचाभर उकडलेला राजमा वाटीत घेऊन चांगला बारीक करून घ्यायचा. त्यामुळे राजमा दाटसर होतो, छानसं क्रीमी टेक्स्चरही येतं. तेल वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. मसाला छान भाजला गेला आहे. उकडलेला राजमा घालायचा. आणि वाटीत बारीक केलेला राजमा घालायचं. मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं. आता थोडी कोथिंबीर आणि बटर घालून 2 मिनिटांसाठी छानशी उकळी येऊ द्यायची. सॉफ्ट आणि क्रीमी राजमा मसाला तयार आहे. तुम्हाला राजमा कशासोबत खायला आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.